परभणीत सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसाराला जोरदार सुरुवात झाली असून आज लोकसभेचे अपक्ष उमेदवार अनिल माणिकराव मुदगलकर यांच्या वतीने शनिवार बाजार, शिवाजी चौक, स्टेशन रोड मार्गे महामानवांना अभिवादन करत भव्य अशी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता। विशेष म्हणजे रथ, घोडे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली असून शनिवार बाजार येथून निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून उमेदवार अनिल मुदगलकर यांनी परभणी शहरातील व्यापारी, नागरिक यांना प्रत्यक्ष भेटून परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या मुख्य हेतूने मी ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याची ग्वाही दिली। आज परभणी वासियांना त्यांनी अशी ग्वाही दिली आहे। परभणी शहराची अवस्था ही अत्यंत बकाल झालेली आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही। बेरोजगारी वाढली आहे, स्थलांतरण वाढलं आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळत नाहीत। MIDC बंद पडली आहे, उद्योगधंदे नाहीयेत। परभणी येथील लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे बाहेरील उद्योगधंदे परभणीत येण्यास नकार देत आहेत। अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे परभणी जिल्ह्याची आणि म्हणून परभणी जिल्ह्याचा विकास करण्याच्या मूळ हेतूने मला निवडून द्यावं असं आवाहन अनिल मुदगलकर यांनी यावेळी केलं।